देशाची वाटचाल लोकशाही संपवून हुकुमशाहीकडे, इम्तियाज जलील यांनी भाजपवर टीका केली। जलील यांची विश्वासार्हता संपली आहे। भाजपनं जलील यांना प्रतिटोला लगावला। 2029 या देशातला शेवटचा इलेक्शन असणार आहे। 2029च्या नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी निवडून आली तर या देशामध्ये निवडणूक होणार नाही। कारण ज्या प्रकारे ऑपोजिशन मुक्त, विरोधी पक्ष मुक्त भारत हे जे करत आहे, ते पैशाच्या जोरावर, ते ताकदीच्या जोरावर, जशा त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे, हे सगळं त्याचाच एक भाग आहे। इम्तियाज जलील यांची मानसिकता पाहती एकतर यांच्या पक्षाचा, यांच्या नेत्यांचा जनाधार हरवलेला आहे। जनतेतून यांच्या बाबतची विश्वासार्हता संपलेली आहे आणि त्यामुळे ज्या हताशपणे आणि घाबरण्याच्या मानसिकतेतून जे वक्तव्य केलं, त्यांना एकच सांगू शकतो, हे सरकार, जे पक्ष, जे नेते या समाजात अराजकता, शांतता खऱ्या अर्थानं भंग करतील आणि अराजकता माजवण्याचं काम करतील, त्यांना वेळोवेळी ठेचण्याचं काम, वेळोवेळी त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम हे सरकार करत राहणार आहे।